मीरा आता तुमची नाही राहिली, मीरा आता मीराच्या बाबाची सुद्धा नाही. मीराबाई आता भगवान परमात्मा श्रीकृष्णाची झालेली आहे, दासी आहे. भगवंताची भक्ती करण्यासाठी हा देह दिलेला आहे. आणि मी एक कर्तव्य करते. आता मी क्षत्रिय नाही, आता मी ब्राह्मण नाही, ना मी वैश्य, ना मी शूद्र. मी एक भगवंताची भक्त आहे आणि मी एक मनुष्य आहे आणि मी माझं काम करते. राणाजी माफ करा, मला माझ्या भक्तीचा मार्ग मोकळा करा. मीराबाईला या ना त्या मार्गाने सांगावं. प्रयत्न केले, आता काहीतरी डाव करावा. मीराबाईंचा छळ करण्याची युक्ती आपली गेली. राणाजींनी सांगितलं, मीराबाई तुम्ही जर भक्ती ऐकणार नसाल तर आम्हाला काहीतरी तुमचा विचार करावा लागेल. भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. संतांना भीतीही नसते आणि काळजीही नसते. सुखही नाही आणि दुःखही नाही अशी संतांची अवस्था, तशीच अवस्था मीराबाईंची झालेली होती. एके दिवशी दास्यांना सांगितलं, ठोकदार असे खिळे मीराबाईच्या अंथरुणावर टाकण्यात आले आणि त्यावर चादर आथरण्यात आली. संध्याकाळची सांज संध्येचं भजन आटोपून मीराबाई त्या बिछाणावर झोपल्या. तर पाहता काय त्यांना तो बिछाणा नरम लागायला लागला. नरम. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने त्या बिछाण्यावरच्या खिळ्याचे पुष्प फुलं केले. पाहता पाहता ही वार्ता राजाच्या कानावर गेली. सकाळी